काय म्हणतो तुम्हाला बुद्धिमत्तेचे जे पॉइंट्स आहेत मी सांगणार आहे ते तुम्हाला नाही कळालं तर फक्त हात फक्त वरती करायचा, कोणी कालवा गोंधळ करायचा नाही. ठीक आहे, जे नाही आलं तर एकदा नाही हाडाला सांगायला बस, पण कालवा गोंधळ. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा 15 अंकाचं उलट केलं एक, ह्या 82चं उलट 28. आता मला सांगा हे मार्च जुलै ऑगस्ट पुढचा काय असणार आहे. आता बघा माझ्या मागे तुम्हाला करायचं. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुमचे पंच पुढे करायचे, उजवा हाताचा पंच पुढे करायचा. ओके, केलं केलं का केलं. आता मी काय म्हणतो, जो सुरुवातीचं जे आपल्याला फक्त या साईडला दिसतंय ना त्याला आपण जानेवारी पकडायचं. ठीक आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. आता ह्याच्यावरती आपण मंथ्स मोजले बरोबर, पण याच्यामध्ये काय लॉजिक आहे, जानेवारीला किती दिवस असतात तर 31 दिवस असतात. हे वरचं टोक आलं डोंगर, ह्याला डोंगर समजायचं. काय समजायचं, डोंगर. हे वरती आलं ना ह्याला आपण 31 दिवस पकडायचं आणि खाली गेलं तर 30 28. आता 28 दिवसाचा कुठला महिना असतो, कुठला असतो, अगदी बरोबर. आणि 29 हे कधी येतं, अगदी बरोबर. जानेवारी माझ्या मागे म्हणायचं, जानेवारी 31 फेब्रुवारी 28 मार्च 31. पुढे बोला की सगळ्यांनी एक साथ बोलायचं. जानेवारी 31 फेब्रुवारी 28 मार्च 31 एप्रिल. आता हे तर कळालं, पुढचे कशी मोजायचे कळालं तुम्हाला का सांगायची गरज आहे, सांगण्याची गरज आहे का. जानेवारी 31 फेब्रुवारी 28 मार्च 31 एप्रिल 30 मे जून जून 30. मोठ्याने बोला, 30 जुलै 31 ऑगस्ट 31 ऑगस्ट 31 21 नाही बाबा 31 सप्टेंबर 30. कन्फ्युजन. ऑक्टोबर 30 सप्टेंबर 30 डिसेंबर 30. आता हे काय मध्य प्रदेश, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. तसं गुजरातची काय आहे, काय गांधीनगर. अगदी बरोबर. आता हे 5चं काय केलंय आपण, वर्ग. पुढे काय केलंय, गण. तसं 8चा वर्ग काय असणार आहे, 64 आणि खरे काय असणार आहे 508. ओके, तर हे तर आपण राहिलं होतं आपलं की मार्च नंतर जुलै, जुलै नंतर ऑगस्ट, म्हणजे ऑगस्ट नंतर काय येईल असं त्यांनी विचारलं. आता सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात आलं पाहिजे जानेवारी फेब्रुवारी मार्च. मार्च महिना
दिवसाचं असतं? जुलै. ऑगस्ट 31 चा तर ऑगस्टच्या पुढचा ऑक्टोबर. पण याच्यामध्ये पण मंथ वगैरे महिने कुठले किती महिन्याचा गॅप आहे तो पहिला जाणून घ्यायचा आहे. किती महिन्याचा गॅप आहे? किती? 4 महिन्याचा गॅप आहे. बरोबर बरोबर ना? मग तसंच ऑगस्ट महिन्याचा मध्ये गॅप जास्त पाहिजे आणि 31वा दिवस त्या महिन्यातला पाहिजे. कोणता येईल? काय येईल? 31 डिसेंबर. समजलं? तुम्हाला कळालं नाही हात वरती करा. कुणाला कळालं नाही प्रामाणिकपणे हात वरती केला तर कळतंय बाबा की हात आता ऐकू लेवल त्या लेवलचा नाही कॅप्चर. ओके लाजू नका आणि घाबरायचं तर मुळीच गरज नाही. ठीक आहे हात फक्त वरती करा ज्याला कळालं नाही. तुला नाही कळालं का? नाही कळालं बरं तुला नाही कळालं. ओके चालेल. कळवा शांत. आता बोलू कर. आता जरा लक्ष दे. तू लक्ष दे. हे 15 आहे. ओके 15 आहे ना? 15चं उलट किती रे? 51. आणि मग 82चं उलट काय असेल? 28. हे कळलं? काल तुला काल आता हे मार्च महिना हा जुलै महिना. आता मला सांग मार्च पासून ते जुलै पर्यंत माझ्या मागे म्हणे एप्रिल मे जून जुलै कितवा महिना? याच्यामध्ये लॉजिक अजून एक लावायचं. ते म्हणजे काय माहितीये की ह्याच्यामध्ये 31वा आणि 30वा दिवस कोणता मोजला गेलाय आणि कोणता नाही हेही आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. समजलं? आता ह्याच्यामध्ये मार्च 31वा 31 दिवसाचा महिना. कालवा इकडे बघा ना रे. माझा कोपरा इकडे लक्ष दे. मार्च नंतर चौथा महिना जुलै आहे. 31 जुलै किती दिवसाचा महिना आहे? 31. तसंच हे कसं एकामेकाला कडी जुळवली का तसंच ह्याला कडी जुळवायची अशी. समजले? ही कडी कशी जुळवली ही पण तशी जुळवायची. कळते बरोबर? समजलं का? मध्य प्रदेश. कालवा मध्य प्रदेश काय आहे?
मध्य प्रदेश हे एक राज्य आहे. काय आहे? स्टेट. काय ते? स्टेट. त्या स्टेटची राजधानी विचारली आहे. मध्य प्रदेशची राजधानी काय आहे? भोपाळ. तसं गुजरात हेही राज्य आहे. तर ह्या राज्याचं आपली राजधानी विचारली आहे. काय आहे? कळालं कोण आहे? कळालं का? बरं कळालं का? लक्ष. पेपर. काढवा. इकडे बघा. कळते का रे? कळते बाकी पाचा पाचा 25 पाचा म्हणजे एका संख्येचा 3 वेळा गुणाकार मध्ये घनमूळ. बरोबर ना? मग तेच आहे. तसं 8चं पण बघायचं. 8चा वर्ग 8 8 64 8 512 म्हणजे काय आलं? घन. समजलं? पुढे जायचं. हे काय आलं? आता व्यवस्थित डोकं ठिकाणावर ठेवा. एक प्रश्न विचारणार आहे. एक लॉजिकल ट्रिक आहे. ती पहिले जाणून घ्यायची की हे काय आहे. नंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळायचं. समजलं? बोलू मी? बोला. एक ही संख्या काय आहे? एक ही संख्या काय आहे? एक ही संख्या नैसर्गिक अभाज्य संख्या आहे. म्हणजे अभाज्य म्हणजे काय? भाग न जाणारी संख्या. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? भाग न जाणारी संख्येला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? हा? प्राइम नंबर काय म्हणतो? लक्ष. सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. आता मी काय करतो जरा लक्ष द्या. एक ही संख्या कशी आहे? नैसर्गिक संख्या प्राइम नंबर तर आहेच, पण आपण समजूया ऑड आणि इव्हन. सम विषम ही कोणती संख्या आहे? विषम. विषम संख्या. विषम नंतर समसंख्या कोणती? 2 नंतर 4. लक्ष. 1 नंतर मला सांगा विषम संख्या कोणती? 3. आता ह्या 3 नंतर समसंख्या कोणती? 4. 4 नंतर समसंख्या 6. 6 नंतर विषम संख्या 7. 7 नंतर विषम संख्या 9. 9 नंतर समसंख्या 10. 10 नंतर समसंख्या 12. 12 नंतर विषम संख्या 13. 13 नंतर विषम संख्या 15. आता हे काय झालं माहिती तुम्हाला?
हे काय झालं माहिती तुम्हाला? अगदी बरोबर. ओके ओके. झालं का? बरं कशी घेतली? आपण कोणाला घास करणार? प्रश्न आहे, त्याचं म्हणणं आहे का की आपण जेवतो का? हे 15चा पाढा आहे, बरोबर? 15चा पाढा आहे. 15चा पाढा येतो का? 15चा पाढा हा कशा पद्धतीने कशा फॉर्म मध्ये बनवलं? पहिला विषम संख्या घेतल्या दोन, नंतर समसंख्या घेतली. हा ठीक आहे. विषम संख्या आहे. विषम संख्येनंतर समसंख्या घेतली, परत विषम संख्या घेतली, परत समसंख्या घेतली. विषम संख्या 15 पर्यंत आपण शांत बसू का? 16चा पाढा बनवायचा असेल तर मी काय करणार माहितीये? सरळ सरळ आहे ना, 1 2 3 4 5 6 7 8 कालवा. लक्ष दे. 6चा पाढा नाही पटपट बोलायचं. 7 12 18 या जगामध्ये कोणी परफेक्ट नाहीये. परफेक्ट व्हायचा प्रयत्न करा. कारण मी काय करतोय, लॉजिक कसं यूज करतोय. अंकासोबत खेळायला शिका. अंकासोबत जर खेळता आला आपल्याला तर गणित असू दे, बुद्धिमत्ता असू, त्याच्यामध्ये तुमचे कधीही नंबर कमी नाही होत. फक्त मी काय करतो, फक्त व्यवस्थित लक्ष द्या आणि हसत खेळत शिकायचं. दंगा करा, कालवा करा, हसा, काय विषय, पण लक्ष व्यवस्थित पाहिजे. नाही कळलं एकदा नाही 10 वेळा विचार. काय म्हणतो? एकदा नाही 10 वेळा विचारायचं. ए कालवा, एक नैसर्गिक संख्या आपण लिहून घेतो. ठीक आहे. आता आपण काय करायचं, 6चा पाढा लिहायचा. त्याला पुढे 6 12 18 24 30 36 आता काय करतोय मी, लक्ष माझ्याकडे. बघा, एक स्थानामध्ये 6 आहे, दशक स्थानामध्ये 1 आहे. त्याच्यामध्ये 16 1 16 होते. मग आता तू सांग, 16 दुनी 212 होऊ शकतं का? होऊ शकतं. लक्ष होऊ शकतं का? नाही ना. लक्ष एक स्थानामधून
एक एक स्थानाचा 2 इथं लिहिला 2 अधिक 1 3 एक एक स्थानाचा 8 इथं घेतला 3 आणि 1 5 पण म्हणलं रे कोणाला मारायला लावी इकडे लक्ष दे एक एक स्थानाचा 3 इकडं 5 आणि 3 एक एक स्थानाचा 6 इथं 9 ऐक ना हे 15चा पाढा पडेल ना अशा पद्धतीने बनवू शकतो बनणार की कुठला पण पाढा आहे ना तो बनवायचा असेल ना कुठलाही पाढा पहिलं ही संख्या नैसर्गिक संख्या लिहून घे नंतर 6चा पाढा किंवा 5चा पाढा 15चा बनवत असेल तर 5चा लिही 18चा बनवत असेल तर 8चा पाढा लिही एक एक स्थानाचा आहे ना सकाळ या दोन संख्येची बेरीज आता लगेच कर 18चा पाढा बनवून दाखवायचा तुला आणि तुला बाकीच्याला 20चा अरे सहजासहजी घास खायचा नाही अवघड असेल ओके लक्ष बोलो हा पाढा तुम्हाला कळला नाही हात वरती हा पाढा बनवायचा कुणाला कळला नाही हात वरती कळाला सगळ्यांना आता आहे ना असेंडिंग आणि डिसेंडिंग चढता आणि उतरता हे लक्ष द्यायचं एक लिहिलं 2 3 4 चढता उतरता हे पण दाखवतो आणि दुसरा पण दाखवतो 4 5 6 7 8 9 बस लक्ष द्यायचं हे 9चा झाला तसंच 19चा एक आपल्याला विषम संख्या घ्यायची लक्ष आपल्याला काय घ्यायचं विषम संख्या घ्यायची ओके एक नंतर विषम संख्या 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 9 नंतर 11 नंतर 13 नंतर 15 नंतर 17 नंतर 19 बस आता काय करायचं 19 पर्यंत लिहिला आपण 1 पासून 19 पर्यंत विषम संख्या आपण मांडल्या आता नैसर्गिक संख्या मांडायची हॅलो 0 1 2 3 4 5 6 7 8 बोललो अंकांसोबत खेळायला स्टार्ट करायचं आता मी काय म्हणतो गुणाकाराची पद्धत तू 54 गुणिले 36 करायचं चोपन्न गुणिले 36 सगळ्यांनी करा ते पण 15 सेकंड मध्ये 15 सेकंड मध्ये
15 किती लक्ष आता मी काय करतो माहितीये हे अशा पद्धतीने मांडून घेतलं आता ह्याच्यामध्ये लॉजिक कसं वापरायचं हे लक्षात बघा हे लक्ष सायचो 24 साहेब बच्चे इसीचा वरती घ्या काय 3 चौक 12 या सर्वांची बेरीज करा 2 2 3 1 44 झालं इथं 4 हातचा टाका इथं खाली घ्या 4 3 5 15 4 बंद लॉजिकल ट्रिक डोकं शांत ठेवलं कालवा सांगू शाबाश असं पाहिजे कालवा सगळ्यांनी त्या पोरासाठी टाळ्या असं आहे ना बाजूला पोरांना नाही कळलं ना किंवा पुरीला नाही कळलं हात लगेच वरती करायचं सर मला नाही कळलं परत एकदा सांग समोरचा तुम्हाला मारणार तोडणार नाही लक्षात घ्या पण तुमचा कन्सेप्ट आहे ना क्लिअर होऊन तू पहिले दातात काढून घे बघ तुझा बाजू टोपीवाल्याच्या बाजूला आपल्या मध्ये आत्मविश्वास दाखवून चालू घाबरायचे याच्यामध्ये काही गरजच नाही ऐका तो जरी नवीन आहे ना नवीन तुला माझ्यासाठी काही नाही पण मला काय म्हणायचंय तुला पोलीस व्हायचं किंवा मिलिटरी जायचं ऐके तुला आर्मीत जायचं पोलीस मध्ये जायचं आर्मी जर आहे ना 12 फुटाचा खड्डा जर लागायला लावलं तुला तर तू विचार करत बसणारच का की मी लागू का नको कसं वाटलं की नाही लागायचंय तिथं मागं पुढे विचार नाही का लागायचं म्हणलं की लागायचं काय म्हणलं ना आता पॉइंट दुसरा आहे हा पॉइंट आला तुम्हाला पुन्हा करायचा परत एकदा सांगतो मी काय केलं माहितीये 54 गुणिले 36 केलं 6 चौघात 4 सोबत केलं म्हणजे 6 चौक 24 तिकडचा 2 हातचा घेतला इथं 4 घेतला घेतला का हो 60 65 30 घेतला 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30 60 65 30
त्रिक घेतलं 12 संख्येची बेरीज 2 आणि 2 4 1 आणि 3 4 काय झालं हे 44 मग 4 चा हातचा टाकला खाली 4 लिहिलं 44 असं लिहिलं 3 पाची 15 4 19 समजलं. आता अजून एक तुम्हाला असाच एक गुणाकाराचं एक प्रोसेस सांगतो ती पण सोपीच आहे. तुम्हाला अशा पद्धतीने सोडवता आलं तर अशा पद्धतीने सोडवा किंवा रेगा मारून करू शकता. रेगा मारायची प्रोसेस माहिती का? रेगा मारता येतात अरे लहानपणी आपण किरपुट्या मारत नव्हतो तशा किरपुट्या मारायच्या पण जरा वेगळ्या पद्धतीने छेद फक्त मोजायचे. हे लक्ष लक्ष चोपन काय म्हणले चोपन व्यवस्थित लक्ष द्या. मी काय लक्ष द्या व्यवस्थित. मी काय करतो हे किती रेगा मागत मी 5 का मागत पाहिजे इथं पहिलं काय 5 नंतर 4 मग खाली जरा मी 4 काय करते का आलं मला नाही कळलं असेल ना तर कळेल काय आता काय 36 आता एक लक्षात घ्या एक्झाम मध्ये एवढा रेगा मारायला टाइम नसतो. तरी पण एखादा लई डल असेल त्यांनी ह्या रेगा मारून असं मोजत बसला तर चालेल. चलो 1 2 3 आता परत 1 2 3 4 5 6 हे पण लॉजिकल ट्रिक लक्षात घ्या. मोजायच्या कुठून आणि कशा नाहीतर तुम्ही सगळ्या रेगा मोजल्या ना काय घटना कळणार. लक्ष द्या हे इंटरसेक्शन पॉइंट दिसतायत छेदातले पॉइंट 1 मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 एक हातचा घेतला तर 2 ठीक आहे. दोन आता कुठं तर कडी जोडली आहे कारण की आपण ऑलरेडी गुणाकारामध्ये एक स्थानामध्ये 4 बघितले. ठीक आहे लॉजिकली आलं की आपण राईट हे झालेलं बघून टाक. ओके आता इकडचे इंटरसेक्शन पॉइंट्स आणि इकडचे हे दोन्ही मिळवायचे. आता हे किती आहेत 1 2 3 4 5 झाले. हे किती आहे पुढं 1 2 3 4 5 25 एवढंच मोजायचं. पुढे एवढं 1 2 3 4 5 पासायची गरज नाही. हे 25 झालं 1 2 3 झालं 3
6 9 12 12 25 किती 12 25 37 37 आणि 2 39 30 ना 30 आणि 30 आणि हे 12 मला सांगा हे मी 30 म्हणतो 30 आणि 12 किती 44 आणि तर 4 घेतला 15 आणि 2 17 सरळ सरळ या रेगा मागून कुणी कृपया करून एका मिनिटाच्या आतमध्ये जे प्रश्न आपल्याला सोडवता येतात तेवढे प्रश्न पटपट सोडवून घ्यायचे. आता 100 प्रश्न असतात. परीक्षेला किती प्रश्न असतात 100. बुद्धिमत्तेमध्ये आणि गणितामध्ये आपल्याला माहिती आहे. आता मी एक प्रश्न देतो तुम्हाला, त्या प्रश्नाची उत्तर कोणी कोणाला सोडवता येतात ते पण सांगा मला, किंवा तुम्हाला असं सोडवता येतात ते पण सांगा. लक्ष, मी काय म्हणतो व्यवस्थित लक्ष द्या. मी दोन्ही प्रकारे मी दाखवतो. ठीक आहे, शेकडेवारी डोक्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं. शेकडेवारी मध्ये काय करायचंय एक लक्षात हे 300 चे 10%. ऐके 300 चे 10% किती 30. 300 चे 10% म्हणजे काय करायचं एक शून्य घालवलं आपल्याला 30 भेटतं. तर नेहमी एक लक्षात ठेवायचं. त्याने 3% विचार तर काय करायचं आपल्याला 1% बघायचा. ठीक आहे, 1% म्हणलं की हे दोन्ही 0 घालवायचे. हे 10% भेटलं, हे 1% भेटलं. लक्ष इकडे 3 आलं हे सरळ सरळ. ऐका ना, लक्ष कालवा
27 येणार नाही. मी जे प्रश्न दिलेला आहे ना तो वेगळा आहे आणि तुमच्या पेपरामध्ये जो प्रश्न आहे ना तो वेगळा. एकदा ते नोटीस करून घ्या मी हे काय केलंय आणि तुमच्या पेपरामध्ये काय प्रश्न तो पहिला समजा. ह्याचं उत्तर 3च येणार. हे शॉर्टकट ट्रिक नाही, हे माझं उत्तर 3 निघालं. ज्याचं उत्तर 3च पाहिजे. पेपरामधला जो प्रश्न आहे ना तो एकदा रिपीट करा. कोणीतरी एकाने ना तो प्रश्न वाचून टाका. हा प्रश्न आहे का? एक प्रश्न सुटला नाही. हा प्रश्न सुटला नाहीये. पुन्हा कुणाला हा प्रश्न सुटला नाही हात वरती करा बरं. हात वरती करा. हा प्रश्न कुणाला सुटला नाही तरी हात वरती करा. करा हात वरती. लादीची गरज नाही, घाबरायचं पोलीस. अरे संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे यस येते यस. ओके खाली. आपल्याला सोमवार मंगळवार माहिती ना? हा सोमवार मंगळवार माहिती ना? तसं इंग्लिश मध्ये मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे. ओके हे तर गोष्टी अशा झाल्या. असं न खाता उलट खाता. एक लक्षात घ्या. आता मूळ मी शेकडेवारीचा एक पॉइंट तुम्हाला एक दाखवतो. तेही पॉइंट आणि त्यानंतर घनमूळ वर्ग वर्गमूळ ओळखायचा कसा, हे लॉजिकल पॉइंट कशा पद्धतीने ओळखायचे हे जर जाणून घ्या. बघा हसायची गोष्ट आपण नंतर हसत नसतो. मी पण तुमच्यासोबत हसतो पण जरा लक्ष इकडे. ठीक आहे बोलू का मी काय किती कालवा तिकडे लक्ष द्या. बोलू तीन
तीन कसं येतं